नमस्कार माऊली. एकनाथ महाराज हरिपाठ अर्थासहित आपण नक्की ऐका. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुविन. निर्गुणी पावलो सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झाडे. बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, पाहोनी तयास धन देती. संन्याशाला दिले नाही बहुरूपी याला, सगुणी भजला तेथे पावे. अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले. हरिमुखी गाथा हारपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुविन. काय म्हणतात एकनाथ महाराज, जे समजत नाही ते समजणे, समजते ते न समजणे, आणि जे वळत नाही ते वळवणे, हे गुरुशिवाय शक्य नाही. याच्यावर एक छोटासा दृष्टांत सांगते. एका गावामध्ये एक हत्ती आला. 2-3 आंधळे बसलेले होते. म्हणले चला रे आपण हत्ती बघूया. आंधळे गेले हत्तीजवळ. एकाने पाय बघितले, एकाने सोंड बघितली, एकाने कान बघितले आणि एकाने पाठ बघितली. म्हणले चला बघितला हत्ती. हत्ती गेल्याच्या नंतर त्यांची चर्चा चालू होती. तुला कसा भासला, तुला कसा भासला. त्याच्यात एक डोळस आला. काय रे काय चाललंय तुमचं? काय नाही आम्ही हत्ती बघितला. कसा बघितला हत्ती तुम्ही? एक बोलतो मुसळासारखा होता, त्याने सोंड बघितली होती. एक बोलतो सुपासारखा होता, त्याने कान बघितले होते. एक म्हणतो खांबासारखा आहे, त्याने पाय बघितले. एक म्हणतो डांबरी रोडच आहे, जो पाठीवरून हात फिरवत होता तो म्हणत होता. तो डोळस म्हणतो अरे असा हत्ती नाही. तुम्हाला साक्षात हत्ती बघायचा असेल तर तुम्हाला दृष्टीला यावी लागेल, तेव्हा तुम्हाला तो हत्ती दिसेल. तसं आपल्याला गुरु करावा लागेल, तेव्हा भगवंत आपल्याला समजल भगवंत कसा आहे. ज्ञान दृष्टी लागेल तेव्हा भगवंत कसा आहे तो कळेल. कळे ते ना कळे, ना कळे ते वळे, सगळं काही त्याच्यातच आहे. म्हणून गुरु करणं हे खूप महत्वाचं आहे. निर्गुणी पावलो सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झडे. एकनाथ महाराज म्हणतात, बाबांनो तुम्ही सगुण भक्तीच करा, नामस्मरण करा, नैवेद्य दाखवा, स्नान घाला, झोपवा, देवाला उठवा, हीच भक्ती करा तुम्ही. तो आपल्या सोबत आहे असं समजा. भगवंताची भक्ती करत राहा तुम्ही घरामध्ये. ते निर्गुणाला पावतं. पण जर तुम्ही विकल्प धरला भगवंताविषयी, का हे कसं निर्गुणाला पावल, हा खरोखर भगवंत आहे का, हा असं जर तुम्ही बोलत राहिले तर तुमची जीभ झडून जाईल, गळून पडेल बरं तुमची जीभ, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही सगुण भक्ती करा की निर्गुण करा, कुठलीही चालते, पण सगुण भक्तीमध्ये मज्जा आहे. कारण आपण देवाला झोपवतो, आपलं मन प्रसन्न राहतं, उठवतो सकाळी, आपण नैवेद्य दाखवतो, आपण स्नान घालतो, तेव्हा मन प्रसन्न राहतं. कारण आपल्याला असं वाटतं का नाही भगवंत आपल्या सोबत आहे. बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, पाहुन तयास धन देती. अरे बाबा
हा बहुरूपी आहे, हा संन्यासी नाही, आणि याला पाहून आपण दान करतो. ओळखा कोण बहुरूपी आहे आणि कोण संन्यासी आहे. ऐशे कैशे झाले भोंदू, कर्म करुनी मनती साधू, अंगा लावण्या राख, डोळे झाकुनी करती पाप. हे बहुरूपी आहेत. आणि संन्यासी कसा असावा? त्याला कशाचीच आसक्ती नसते, कारण त्याला धनाची पण आसक्ती नसते. तो धन घेतच नाही, कारण तो संन्यासी असतो. संन्यासी कसा असतो? समशत्रोच्च मित्रोच्च तथा मान अपमान, शीतोष्ण सुख दुःखेषु समसन्न विवर्जिता. असा असतो संत संन्यासी, याला म्हणतात. कारण त्याला कशाची गरजच नसते. त्याला सुख आणि दुःख समान असतं. शीत आणि उष्ण, गरम आणि थंड त्याला समान असतं. गरम आहे का थंड हे पण कळत नाही. शत्रू आणि मित्र हे पण त्याला समजत नाही. त्याला संन्यासी म्हणावं. बहुरूपी कसा असतो? वरवर साधूचे कपडे घालायचे, साधू बनायचं, दारावर यायचं, बायांना वेडं बनवायचं आणि त्यांच्याकडून धन उकळायचं. म्हणून हळूहळू जर संताच्या संगतीत राहिले ना, तर आपल्याला साधू कोण आणि बहुरूपी कोण नक्की ओळखायला येईल. त्यामुळे हात जोडून विनंती आहे का साधूची संगत धरावी. संन्याशाला दिले नाही बहुरूपी याला, सगुनी भजला तेथे पावे. संन्याशाला दिलंच नाही धन, बहुरूप्याच्या घशात घातलं. संन्याशाला गरजच नसते धनाची, पण हे बहुरूपी बनून येतात आणि आपल्याला धन द्यायला लावतात. पण हे व्यर्थ आहे ना. सगुनी भजला तेथे पावे, ते पावतं. सगुण भक्ती करा तुम्ही, सगळं काही त्याच्यातच आहे. नाही तुम्हाला धन द्यायची गरज नाही, दान करायची नाही, तीर्थ करायची नाही, व्रत करायची काहीच गरज नाही. फक्त सगुण भक्ती करा आणि हरी हरी मुखाने म्हणा. हरिमुखी गाता हरपदी चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे. अशी भक्ती करा. एक मनुष्य म्हणाला, मी हरी हरी म्हणलो, मग मला आता कशाचीच गरज नाही का? पण तसं नाही. सतत भजन करावं लागतं, मुखाने हरिनाम घ्यावं लागतं, तेव्हा आपल्याला कशाची गरज राहणार नाही. अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले. एकनाथ महाराज म्हणतात, मी अद्वैताचा खेळ फक्त बघत राहतो माझ्या डोळ्याने, का कसा खेळ आहे आणि कसा नाटकी आहे तो. मला एवढी त्याच्यात मज्जा वाटते ना, खूप मज्जा येते. कसे कसे खेळ खेळतो, कसं कोणाला तारायचं, कोणाला कसं शिक्षा द्यायची, कोणाला काय करायचं, हे त्याच्यात भरपूर गुण आहेत. आणि हे त्याचे खेळ बघण्यासाठी फक्त मनुष्य जन्मच आहे बरं. म्हणून लक्षात घ्या, हरीचे खेळ बघा आणि त्याला ओळखून घ्या. एकनाथ महाराज म्हणतात, मी ओळखलं, पण आपणही त्याला ओळखा तो कसा आहे म्हणून.